इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 9th समर कैंप एडमिशन शुरू। अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी सकल मातंग समाजाने आज केली आहे। या संदर्भात प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारला अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिला आहे। देशातील काही राज्यांनी याबाबत अंमलबजावणी सुरू केली असली तरी महाराष्ट्रात अद्याप कारवाई झालेली नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली। मातंग समाजासह अनुसूचित जातीतील 57 वंचित जातींना आरक्षणाचा लाभ समानपणे मिळावा यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे। तसेच राज्य शासनाने येत्या पावसाळी अधिवेशनात याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर मोर्चे, आंदोलने आणि जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषद घेऊन देण्यात आला आहे। राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त 26 जून 2026 पर्यंत शासनाने आरक्षण उपवर्गीकरणाबाबत घोषणा करावी, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात येईल असे सकल मातंग समाजाच्या वतीने आज सोलापुरात स्पष्ट करण्यात आले आहे। महाराष्ट्राचा पळत असतो आणि ज्यावेळेस आम्ही त्या मेन स्ट्रीम मीडियातून आम्ही आमची मांडणी काय करतो की आरक्षण वर्गीकरण आम्हाला का हवं आहे, ज्यावेळेस जो रिपोर्टर आहे, अँकर आहे, तो विचारतो तुम्हाला आमची वर्गीकरण का द्यायचं, त्याला आमच्याकडून काय दिलं जातं की आम्ही गरीब आहोत, आम्ही अशिक्षित आहोत। जर मेन स्ट्रीम मीडियातून जर समजा मातंग समाजाचा स्पोक्सपर्सन, आमचे प्रवक्ते तुम्ही आहात समाजाचे, तुम्ही जे बोला ते संपूर्ण ही मांडणी घेतली जाते। आणि मग ज्यावेळेस तुमच्याकडून हे मेन स्ट्रीम मीडियावर येतो त्यावेळेस ते बाहेरचेच लोक असतात ते याच्याही बाजूचे नाही त्याच्याही बाजूचे, म्हणजे आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूचा जो समाज नाही तो दुर्घटनेचा जो समाज नाही तो हे अशिक्षित समाजाला या ठिकाणी कशी संधी मिळणार आहे। म्हणजे ह्याच्या काय सध्या की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा एक दिवस बसून तुम्ही विचार तुम्ही मान्य आहात, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडे याची थोडीफार माहिती झालं तर त्याचा सुद्धा तुम्हाला स्पष्टीकरण देता आलं पाहिजे, तुम्हाला सरळ सांगता आलं पाहिजे। आणि मी पण व्यक्तिशः सांगतो की तुम्हाला ज्या ज्या सूचना ज्या लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रातील मॅक्सिमम लोकांची मांडणी ती वर्गी तिथं जे काय 25% रिझर्वेशन होतं, 25% रिझर्वेशन मध्ये सगळ्यात लार्जेस्ट कम्युनिटी असणारी जवार समाज जो समाज आहे त्यांची 30 पेक्षा कमी 30% त्यांची आणि वाल्मिकीना 12.5% आणि सगळ्यात मोठी जात असणारी चामार समाजाला या ठिकाणी सांगता आला पाहिजे, तो फार मोठा सरकारच्या समोर सांगता आला पाहिजे, तो फार सांगता आला पाहिजे। कारण कसं होतं की आम्ही किती जरी ओरडून सांगितलं सह्याद्री अतिथीगृहाच्या समोर जाऊन त्याच्यावर गोरके सांगितलं ते तुमच्याकडे पावर आहे, तुमच्याकडे सगळं आहे, परंतु आता या टायमाला या टीम मधलं कुणी जरी चुकलं तर त्याची सजा संपूर्ण आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। आपण बरेच जण बदल समितीचा 16 मार्चला अहवाल दाखल झाल्यानंतर आपण दुरून गेलेलो आहोत की तात्काळ झालं पाहिजे। ज्या ओबीसीची या देशामध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे तो मंडल कमिशनचा रिपोर्ट या ठिकाणी 80ला तयार झाले। आम्ही लढाई आपल्याला यशस्वीरित्या पुढे घेऊन जाता येईल। आता आपण आता बऱ्याच जणांना सांगलं की एका समाजाची लढाई नाहीये, एका जाती मोठ्या मर्यादित विषयाला आणून या ठिकाणी तुम्ही आता पुढे भाषण करायची आवश्यकता नाहीये। इथं तुम्हाला अनुसूचित जाती, अनुसूचित 59 जाती अवघड उपवर्गीकरणाच्या लढ्यासाठी विरोध आणि तुम्ही समज अशा पद्धतीचा संघर्ष आणि आपलं विष्णुभाऊ आता पुढचं जे बॅनर असेल माझी सर्वांनाच विनंती आहे अमितराव की पाठीमागचं बॅनर अनुसूचित जाती, अनुसूचित 59 जाती अवघड उपवर्गीकरण समर्थन असं बॅनर ठेवा। काय अडचण आहे का कोणाला? काय इथं वार्मिक बसलाय, इथं जन्मदार असेल, इथं कचऱ्यावर असेल, रोड असेल, मेंढर असेल, चांगलं संघर्ष करताना पाहिले त्या बडोलेच्या स्टेजवर धुमाकूळ घालताना पाहिलेला आहे। आमचे विष्णुभाऊ कसबे रस्त्यावर ची लढाई करताना पाहिलेला आहे, गणपतराव विषय लढाई करताना पाहिलेला आहे। सर्वांची लढाई आहे तळमळीची, परंतु मी तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती करायला हवी की आपण जे सध्या चाललेलं आहे हा जर समर्थनार्थ आणि विरोधार्थ अशा पद्धतीचा 2 गट प्रवाह तयार
याच्यावर आम्ही कधी विचार केलाय का? कोणीच विचार केला. हा मोठा चिंतेचा प्रश्न. जोपर्यंत हे समजून घेणार नाही मुळावर घाव कुठं घातला पाहिजे आणि मुळावर घाव कुणाच्या बसतोय याच्याचा जोपर्यंत तुम्ही अभ्यास नाही करणार तोपर्यंत आपल्या चळवळीला कुठलाही अर्थ येणार नाही. या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी गिफ्ट करा 60 दिवसांचे बेस्ट समर कॅम्प, तेही फक्त आय विजन अकॅडमी मध्ये. समर कॅम्प मध्ये शिकायला मिळणार टेबल मॅनर्स, जनरल नॉलेज, लँग्वेज रायटिंग स्किल, वैदिक मॅथ्स, फन गेम्स, हँड रायटिंग स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, सायन्स ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस आणि बरेच काही. आजच ऍडमिशन घ्या आय विजन समर कॅम्प मध्ये. लिमिटेड सीट्स. संपर्क 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.